लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता, त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे. हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा व तुम्ही इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन आणि नवीन येणारे संदेश तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, इन्व्हेस्टिंग अवर लाईफ इन लॉर्ड जीसस क्राइस्ट. येशू ख्रिस्तामध्ये आपले जीवन गुंतविणे. या विषयाचा दुसरा भाग आज आपण पाहणार आहोत. ज्यांनी पहिला भाग पाहिलेला नाही त्यांना माझी विनंती आहे की आपण पहिला भाग पाहिल्यानंतर हा दुसरा भाग पाहावा. प्रभू आपण सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. करंथिकरास दुसरे पत्र याचा 4 अध्याय 18 वचन म्हणते, आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. प्रियजन हो, हे वचन फार महत्वाचं आहे. हे देवाचं वचन आम्हाला 2 जगाविषयी बोलते. एक दृश्य जग व दुसरे अदृश्य जग. अर्थात दृश्य जगांतील सर्व काही तात्पुरते आहे पण अदृश्य जगांतील सर्व काही अनंत आहे. पृथ्वीवरचे आमचे जीवन एक छाया आहे. येथे वेळ आहे. 3 काळ आहेत, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. पण अनंतामध्ये कोणतेही काळ नाहीत, युगे नाहीत. प्रियजन हो, आम्ही या पृथ्वीवर प्रवासी आहोत. अर्थात आज आम्ही या जगात जे काही दृश्य पाहत आहोत हे सर्व तात्पुरतं आहे. पण देवाने जग घडविले त्यावेळेला दृश्य आणि अदृश्य दोन्ही गोष्टी बनविल्या. अर्थात आम्ही आज फक्त दृश्य अय्याम फक्त पाहू शकतो, पण एक असाही अय्याम आहे जेथे अदृश्य गोष्टी निर्माण केल्या गेल्या आहेत आणि त्या अनंत आहेत, इटर्नल आहेत, त्या तात्पुरत्या नाहीत. या भौतिक जगाला पाहण्यासाठी शारीरिक डोळ्यांची गरज असते, परंतु एक अदृश्य जग ते पाहण्यासाठी आम्हाला दुसरे डोळे हवेत. अर्थात आमच्या हृदयाचे डोळे हवेत. अर्थात ही एक चेतना आहे आणि याला म्हणतात 6वी चेतना. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला हे शिकवित आहे की आम्ही आमचं ध्यान तिकडे लावावं. म्हणूनच वचन म्हणते, जेथे तुझे धन तेथे तुझे मन. जेव्हा आमच्या जीवनामध्ये परिवर्तन येते, आमच्या मनाचे परिवर्तन होते, तेव्हा एका उत्तम आध्यात्मिक जीवनाला सुरुवात होते. आणि हे कार्य मनुष्याचं संपूर्ण परिवर्तन पवित्र आत्मा घडवितो. जेव्हा आमचे आध्यात्मिक डोळे उघडतात तेव्हाच आमचे लक्ष अदृश्य गोष्टींकडे, स्वर्गीय गोष्टींकडे केंद्रित होते. आमचे पाचारण कशासाठी आहे हे आम्हाला तेव्हा समजू लागते. तेव्हा मनुष्याचे विचार, उद्देश, आवड, महत्वाकांक्षा, आमची व्हॅल्यू सिस्टीम संपूर्ण बदलते. तेव्हा आमचं लक्ष स्वर्गीय गोष्टींकडे लागते. अर्थात या जगांतील, या जीवनात तात्पुरत्या परिस्थिती आमच्यावर प्रभाव टाकत असतात. वास्तविक आम्ही स्वर्गांतील गोष्टींकडेच लक्ष केंद्रित करावे ज्या अदृश्य आहेत. परंतु आमच्या अवतीभोवती पुष्कळ गोष्टी घडत असतात व त्यामुळे आम्हाला वर पाहणे अवघड वाटू लागते, कारण पृथ्वीवरील या दृश्य गोष्टी आम्हाला आकर्षित करीतात आणि म्हणून आमचे लक्ष पृथ्वीवरील गोष्टींवर खिळले जाते. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, माझे राज्य या जगाचे नाही. म्हणून या जगात जगत असताना आम्हाला जग हे आमचे घर वाटता कामा नये. म्हणून या जगांतून त्याने तुम्हाला आणि आम्हाला ख्रिस्ती लोकांना वेगळे केलेले आहे. म्हणून आमचे लक्ष व आमचे जीवनातील प्राधान्य जगाहून वेगळे आहे. आमची संस्कृती देवाच्या वचनात मुळावलेली आहे. त्याच्याशी एका ऐक्यामध्ये एक होणे फार गरजेचे आहे. हे आमच्या आध्यात्मिक जीवनाचे सर्वात प्रमुख आणि अति उच्च लक्ष आहे. योहान 17 अध्यायात येशूने म्हटले की जसं मी आणि पिता एक आहे तसे तुम्ही आणि आम्ही एक व्हावे. अर्थात येशूला युनिटी हवी आहे विचारामध्ये,
आम्ही येशूच्या प्रत्येक शब्दांबरोबर पूर्ण सहमत असणं गरजेचे आहे. हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला आमचं लक्ष या पृथ्वीवरील गोष्टींकडे आकर्षित होऊ शकत नाही. ते स्वर्गीय गोष्टींकडेच लागलेलं राहील, जे अविनाशी आहे त्याकडे. मत्तेकृष्ण वर्तमान 6 अध्याय 19 ते 21 वचन मी वाचत आहे. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत, कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वादित करो. आमेन. 2 धनाविषयी बोलत आहे, एक स्वर्गीय धन आणि एक पृथ्वीवरील धन. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः स्वर्गातनं आल्या कारणाने तो आम्हाला स्वर्गीय धनाचं महत्व आणि त्याचे मूल्य अविनाशी आहे हे तो दाखवितो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिकवणुकीद्वारे आपल्या अनुयायांना हे सांगतोय की तुमचे धन स्वर्गात साठवा, कारण तेथे चोरी होणार नाही, गंज लागणार नाही, विडवी पैसे खाणार नाही. अर्थात पृथ्वीवरील धन हे नाशवंत आणि तात्पुरते आहे. जेथे तुमचे धन तेथे तुमचे मन. पहा, जेथे आमचे मन लागते तेथे आम्ही आमचे लक्ष केंद्रित करीत असतो. या जगात काहींचे लक्ष धनसंपत्ती आणि खजिना याकडे लागलेले असते, ते त्यांना सर्वापेक्षा महत्वाचे वाटते. तर काहींचे लक्ष केंद्रित आपण ताकद प्राप्त करावी, आपण पॉवर संपादन करावा, अधिकार अथॉरिटी प्राप्त करावी याकडे लागलेले असते. तर काहींचे लक्ष लोकप्रसिद्धीकडे लागलेले असते. अर्थात पृथ्वीवर जर आमचं लक्ष लागलं तर पृथ्वीवरील यश संपादन करणे, संपत्ती संपादन करणे याकडे आम्ही आमचे लक्ष केंद्रित करीतो आणि त्या अनुषंगाने आम्ही आमची संपूर्ण शक्ती, ऊर्जा, वेळ, आमचं सर्व ताकद आम्ही पृथ्वीवरील गोष्टींवर खर्च करू लागतो व रात्रंदिवस आमच्या मनात त्याच गोष्टी असतात. ज्या क्षणी आपण आपला शेवटचा श्वास घेतो त्या क्षणी पृथ्वीवरील आमचा खजिना आमच्यासाठी काहीच नसतो. आणि येथे येशू अगदी आम्हाला तीच गोष्ट शिकवत आहे की आम्ही देवाच्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे, म्हणजे आमची कृती, आमची जीवनशैली तो दृष्टिकोन प्रतिबिंबित करील. अर्थात या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या हृदयावर ताबा मिळवित असतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार आपला खजिना कुठे आहे हे निर्धारित केल्याने आपले हृदय कुठे आहे हे देखील त्याप्रमाणे ठरते. देवाने आम्हाला किती महान कृपा दिलेली आहे, त्या कृपेकडे आज तुम्हाला आणि आम्हाला पाहणे गरजेचे आहे. ही कृपा किती अगम्य आणि अद्भुत आहे, किती अगाध आहे जी आम्हाला देण्यात आलेली आहे. ही कृपेची संपत्ती आहे, त्याकडे आम्हाला लक्ष देणे गरजेचे आहे. मी आपणापुढे एक महत्वाची गोष्ट ठेवू इच्छितो. जे बिझनेसमध्ये मार्केटिंग करतात त्यांना स्वॉट याविषयी माहित आहे. स्वॉट म्हणजे SWOT. अर्थात S चा अर्थ आहे स्ट्रेंथ, स्ट्रेंथ म्हणजे आमची ताकद. W चा अर्थ आहे विकनेस, विकनेस म्हणजे आमच्यात असणारी दुर्बलता. आणि O चा अर्थ आहे अपॉर्च्युनिटी. T चा अर्थ आहे थ्रेट्स, धोके. या 4 गोष्टींच्या आधारावर एजंट, फायनान्शियल ऍडवायझर हे अनेक लोकांना मार्गदर्शन करीत असतात. यावरून आज आम्हाला हे कळणार आहे की आमची इन्व्हेस्टमेंट जी आम्ही करणार आहोत ती कितपर्यंत योग्य ठरणार आहे. गुंतवणुकीची जोपासना केली गेली पाहिजे, यासाठी किती वृद्धिंगत व्हावी, व त्यालाच म्हणतात आमची शक्ती. आमची शक्ती ओळखणे फार गरजेचे आहे. अर्थात ही शक्ती म्हणजे मसल पॉवर नाही, परंतु ही शक्ती आम्हाला देवाकडून आतून प्राप्त होते. ख्रिस्त येशूमध्ये आम्ही गुंतवणूक केल्या कारणाने आम्हाला ही शक्ती, ताकद, सामर्थ्य देवापासून प्राप्त होते व ती शक्ती आम्ही ओळखून अधिकाधिक आम्ही वापरणं गरजेचे आहे. प्रेषितांचे कृत्ये 1 अध्याय 8 वचन म्हणते, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. अर्थात या वचनात आम्ही पाहत आहोत की शक्ती, कुवत, सामर्थ्य हे पवित्र आत्म्याकडूनच आहे.
ही शक्ती मिळाल्यावरच आम्ही येशू ख्रिस्ताचे साक्षीदार बनतो. ज्या वेळेला तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो तेव्हा तो आम्हाला मार्गदर्शन करू लागतो, आमची भीती दूर करीतो, आम्हाला अचूक निर्णय घेण्याचे ज्ञान देतो, आम्हाला सत्य शिकवितो, देवाबरोबर आमचे नाते पक्के करण्यास आम्हाला मदत करीतो. हर एक चुकीच्या निर्णयापासून तो आम्हाला राखतो, आम्हाला फसू देत नाही. आणि ज्या वेळेला तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करीतो तेव्हा आम्ही देवाचे मंदिर बनतो. पवित्र आत्मा ज्या वेळेला आमच्यामध्ये राहतो तेव्हा संपूर्ण स्वर्गाची ताकद आमच्या हाती त्याने दिलेली आहे हे आम्ही जाणायला हवे. अर्थात देवाचं वचन मार्क 16 याच्या 17 वचनात म्हणते की विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील, ते माझ्या नावाने रोग्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील. प्रियजन हो, ही आमची शक्ती आहे. त्याने भूते काढण्यासाठी अधिकार दिला, रोग बरे करण्याचा अधिकार दिला. तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्ही म्हणा की तुम्हाला शांती असो. ही एक दिलेली शक्ती आहे. तुम्ही या पृथ्वीवर जे काही बांधाल ते आकाशात बांधले जाईल, या पृथ्वीवर जे मोकळे कराल ते आकाशात मोकळे केले जाईल. ही एक शक्ती आहे, अधिकार आहे, सामर्थ्य आहे. तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याकडे मागाल ते तुम्हाला पिता देईल. तुम्ही समोरच्या डोंगराला देखील म्हटले की तू उपटला जा आणि समुद्रात जा, आणि तुम्ही म्हटले त्या प्रकारे होईलच असा विश्वास जर ठेवाल तर ते घडेलच. ही एक शक्ती आहे, देवाने ती आम्हाला दिली आहे. प्रियजन हो, त्या देवाने आम्हाला अभिवचन दिले आहे की मी तुला सोडून जाणार नाही, तुला टाकणार नाही. प्रभू आपल्याला वचन देतो, त्याचं वचन आम्हाला सामर्थ्य देते. प्रियजन हो, म्हणूनच आम्हाला देवाने काय दिलेलं आहे ही आमची ताकद, शक्ती आम्ही ओळखणं फार गरजेची आहे. अर्थात आमच्यामध्ये काही विकनेसेस म्हणजे काही दुर्बळ घटक ही आहेत. आम्ही देवामध्ये गुंतवणूक केली असता आम्हाला असाही अनुभव येतो की माझ्यात खूप दुर्बळ घटक कार्यरत आहेत हे आम्हाला स्पष्ट दिसू लागतात. आमच्या दुर्बळ घटकांवर स्वार होऊन आम्हाला देवाच्या सहाय्याने विजय प्राप्त करणे फार आवश्यक आहे. रोमकरास पत्र 7 अध्याय 18 वचन म्हणते, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही, कारण इच्छा करणे हे मला साधते पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. अर्थात संत पॉल जो देवाचा प्रेषित तो ही गोष्ट आपल्या जीवनाविषयी म्हणत आहे, आणि अर्थात तो आम्हा प्रत्येकांना यांतून आमच्या जीवनाविषयी सत्य प्रगट करीत आहे. अर्थात आमच्यात काही चांगले वसत नाही हे आम्ही जाणायला हवे. अर्थात आम्ही आमची दुर्बळता, आमची मर्यादा ओळखणं फार गरजेचे आहे. आमच्यात जो अशक्तपणा आहे तो आम्ही जाणला पाहिजे आणि त्यावर उपाय आम्ही शोधले पाहिजेत. याकोबाचे पत्र 1 अध्याय 14 आणि 15 वचन म्हणते, तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. येथे आम्ही एक प्रक्रिया पाहत आहोत की आम्हा प्रत्येक मनुष्यामध्ये ही कमतरता आणि दुर्बळता आहे. जेव्हा वासना येते तेव्हा मनुष्य वासनेने ओढला जातो, भुलविला जातो आणि मग मोहात पडतो. आणि मोहात पडल्यावर ती वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि मग ती मरणास उपजविते. ही आमची दुर्बळता आम्ही रोज प्रभूकडे आणणं फार गरजेचे आहे. आम्ही प्रभू पुढे आमची दुर्बळता, प्रत्येक दुर्बळता रोज रोज घेऊन आलो पाहिजे. प्रभू येशूला ही गोष्ट सांगणे गरजेची आहे की प्रभू येशू, मला या दुर्बळतेतून तू वाचव, तू मला राखाव्यास समर्थ आहे. त्याच्याकडे आम्ही ती सोपविली पाहिजे, त्याची शक्ती मागितली पाहिजे यासाठी की त्याने आम्हाला विजय द्यावा. रोमकरास पत्र 8 अध्याय 13 वचन म्हणते, कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. अर्थात प्रियजन हो, आम्हाला आत्म्याने चालण्यास पाचारण करण्यात आले आहे आणि तो देवाचा आत्मा आम्हाला देहाची ही कर्मे ठार मारण्यास शिकवितो, मदत करीतो. रोमकरास पत्र 8 अध्याय 6 आणि 7 वचन म्हणते, कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन ही जीवन व शांती आहे. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे, ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. अर्थात आम्हा मनुष्यामध्ये दैहिकता आहे,
आणि ही दैहिकता जी आमच्यामध्ये आहे ही सैतानापासून आहे, ही देवाबरोबर वैर आहे. म्हणून आम्ही प्रभूला हे म्हणायला हवे की प्रभू, आम्हाला आध्यात्मिक व्यक्ती बनव. आम्हाला आमचं संपूर्ण जीवन त्याच्या हाती देणं गरजेचे आहे. दैहिक स्वभावावर आम्हाला मात करून आम्ही आध्यात्मिक कसे बनू शकतो? स्वतःचा नकार करून. स्वतःचा नकार म्हणजे आमच्यामध्ये ज्या ज्या इच्छा येतात, ज्या देवाच्या वचनांच्या विरुद्ध आहेत, त्या आम्ही नाकारणं फार गरजेचे आहेत. म्हणूनच येशूने म्हटले, जो कोणी आपल्या स्वतःचा नकार करीत नाही व आपला क्रूस घेऊन दररोज मला अनुसरत नाही, तो मला योग्य नाही. प्रियजन हो, आम्ही ऐहिक प्रवृत्तीचे व्यक्ती आहोत आणि आमच्यात असणारी ही दैहिकता यांतून आम्ही आध्यात्मिक बनावे, हेच आमच्यासाठी आव्हान आहे. व ते आव्हान पेलण्यासाठी सामर्थ्य आणि शक्ती आमच्या दुर्बलतेत देव आम्हाला पुरवितो. पण त्यासाठी आम्ही देवापुढे आलो पाहिजे, देवावर सतत अवलंबून राहिले पाहिजे, तेव्हा तो आम्हाला विजय देतो. म्हणून देवाला सांगायला हवे की जी शक्ती तुम्हाला दिली आहे ती अधिक अधिक वाढव, आणि जी दुर्बलता माझ्यात आहे त्यावर मला विजय मिळविण्याची शक्ती दे, तर आमची गुंतवणूक कामात येईल. नंतर आम्ही पाहतो की ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, संधी. देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. अर्थात ही आमची संधी आहे, हे आम्ही ओळखायला हवे. आम्ही ख्रिस्त येशूमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवाच्या कृपेचा अनुभव येतो. देव अनेक विध संधी देतो, आम्हाला पापांची क्षमा देतो, आम्हाला परत परत पापांची क्षमेसाठी पश्चाताप हृदय देतो, आम्हाला त्याच्या स्वरक्ताने पवित्र करतो, धुतो, साफ करीतो, सैतानाच्या कट कारस्थानापासून आमचं रक्षण करीतो, सर्व बंधनांतून आम्हाला स्वतंत्र करीतो, आझाद करीतो, आम्हाला देवाचे स्वतःचे नीतिमत्व देतो, अनंत जीवन आम्हाला देतो, देवाची नवीन सृष्टी आम्हाला बनवितो आणि सर्व स्वर्गीय आशीर्वादाने आम्हाला आशीर्वादित करीतो, आम्हाला अंधारांतून काढतो आणि प्रकाशाच्या राज्यात दाखल करीतो. या सर्व गोष्टी आमची संधी आहेत, हे आम्ही ओळखायला हवे. अर्थात माझ्या जीवनामध्ये प्रत्येक संधीचा आम्ही फायदा घेतला पाहिजे. प्रभूची सेवा करणे, ख्रिस्तासाठी जीव जिंकणे हे फार महत्वाचं आहे. आम्हाला जसं देवाने स्वीकारलं आणि देवाबरोबर आमचा समेट झाला, तशी समेटाची सेवा आम्हालाही दिली आहे की जे आज देवापासून दूर आहेत अशा प्रत्येक व्यक्तींना आम्ही देवाबरोबर समेट करून द्यावे. त्यासाठी शुभवर्तमानातील सत्य आम्ही त्यांना कळविणे ही आमची जबाबदारी आहे. म्हणूनच येशूने म्हटले की तुम्ही जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. योहान 5:24 म्हणते, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझी वचने ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणांतून जीवनात पार गेलेला आहे. अद्भुत संधी आम्ही या ठिकाणी पाहतो. अर्थात अनंत जीवन प्राप्त होते येशूवर विश्वास केल्या कारणाने, आणि त्या कारणाने या जगाचा होणारा पांढऱ्या सिंहासनावरनं जो न्याय, त्या न्यायांतून वाचतो आणि मरणांतून जीवनात पार जातो. कोणत्या जीवनात? अनंत जीवनात. ही एक फार मोठी संधी आहे प्रियजन हो. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान शुभवर्तमानाच्या 11 अध्यायातल्या 25-26 वचनात म्हटले, येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? आज येशूचा प्रश्न आमच्यासाठी आहे. काय तुम्ही हे खरे मानता काय की जो येशूवर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल, मेल्यावर पण जगू शकतो? होय, कारण ज्याला अनंत जीवन प्राप्त झालेले आहे तो मरत नाही, तो ख्रिस्तामध्ये झोपी जातो. नंतर आम्ही चौथी गोष्ट पाहतो, टी म्हणजे थ्रेट्स, धोके. अर्थात ख्रिस्तामध्ये आम्ही आपले जीवन गुंतविताना अनेक धोके या जीवनामध्ये आम्हाला संभवतात, आणि हे सर्व धोके सैतानापासून असतात. ते आमची गुंतवणूक व्यर्थही करू शकतात.
म्हणून आम्ही गांभीर्याने हे सर्व धोके ओळखून आम्ही प्रभूची मदत घेणे आणि आपल्या स्वतःला सुरक्षित राखण्याकडे आम्ही ध्यान देणे, प्रभूवर अवलंबून राहणे, सातत्याने प्रार्थना करणे, प्रभूची मदत मागणे, प्रभूवर विश्वास करून चालणे हे फार महत्वाचे घटक आहेत. योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 15 आणि 16 वचन म्हणते, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. प्रियजनो हो, अर्थात हे वचन तुम्हाला आणि आम्हाला जगात ज्या आकर्षक अशा गोष्टी आहेत त्याविषयी आम्हाला सांगत आहे, ज्या आमचे जीवन विटाळू शकतात. आणि म्हणून त्यापासून आम्हाला दूर राहणे फार गरजेचे आहे. अर्थात आम्ही शत्रूला जिंकणे फार गरजेचे आहे, कारण हे धोके शत्रूकडून असतात. नंतर आम्ही ही गोष्ट पाहतो की ख्रिस्ती व्यक्तींना छळांतून जाणं फार गरजेचे आहे. आणि अनेक वेळेला लोक जेव्हा नावे देतात, कुटुंबीय, परिवार, नातेवाईक हे ज्या वेळेला नावं देतात त्यावेळेला अनेक लोक घाबरतात. परंतु प्रियजन हो, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचा पाठलाग होणारच असे वचन 2 तिमित 3:12 मध्ये म्हणते. नंतर तिसरी महत्वाची गोष्ट की देव आमच्या जीवनात आम्हाला परीक्षेतून, दुःख भोगांतून, आजारांतून, विपत्तींतून, समस्येतून घेऊन जातो. यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा जशी अग्नीने करीतात त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमच्या विश्वासाच्या परीक्षेत उतरणे येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. म्हणून अशा सर्व कठीण परिस्थितीत जात असताना कधीही आम्ही चिडू नये, रागवू नये, देवाविरुद्ध बोलू नये, चुकीची प्रतिक्रिया आम्ही देऊ नये. परंतु या कठीण प्रसंगांतून जात असताना आम्ही देवापुढे नम्र व्हावे, लीन व्हावे, प्रार्थना करावी आणि त्या सर्व परिस्थितीत जात असताना देवाकडून शक्ती आणि सामर्थ्य मागावी, यासाठी की आमच्या जीवनातील या सर्व धोक्यांवर आम्ही विजय प्राप्त करू. आम्ही आमचे जीवन ज्या वेळेला ख्रिस्तामध्ये गुंतवितो तेव्हा देव हे आम्हाला त्याची पोच पावती देतो. ती तुम्ही आणि आम्ही सांभाळून ठेवणे फार गरजेचे असते. आणि मी निवडलेला आहे आणि मी त्याविषयी खात्री बाळगणे फार गरजेची आहे. ज्या वेळेला आमच्या गुंतवणुकीची मॅच्युरिटी होईल ती पोच पावती आम्हाला त्यांना दाखविणे गरजेची आहे. प्रियजन हो, आजच्या या घडीला हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की हे माझं क्षणभंगूर जीवन एके दिवशी समाप्त होणार आहे आणि तेव्हा ते समाप्त झाल्यावर मी नक्की कुठे जाईन? काय मला सार्वकालिक जीवन मिळाले आहे? काय माझ्या आत्म्याचा उद्धार झालेला आहे? काय माझ्यासाठी स्वर्गात संपत्ती मी साठविलेली आहे काय? प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. गॉड ब्लेस यू. आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले? कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.